बीडमधील खंडणी प्रकरणाचा सर्वात मोठा पुरावा उघड। आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशी कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले एकत्र, कराडसह निलंबित पीआय राजेश पाटीलही चित्रफितीत। आवादा कंपनीच्या शिंदेंना मारहाण करत पाथर्डीला नेलं। भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप, तर सीसीटीव्हीत दिसणाऱ्या पीआय पाटीलला सहआरोपी करा, धसांची मागणी। प्राणघातक हल्ल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, थोड्याच वेळात मिळणार डिस्चार्ज, पत्नी करीना हॉस्पिटलमध्ये दाखल। उपचारानंतर सैफचा मुक्काम सद्गुरू शरणऐवजी फॉर्च्यून हाईट्स मधल्या जुन्या घरी। सुरक्षेच्या दृष्टीनं बाल्कनीला जाळ्या, गॅलरीतून कुणी घुसणार नाही यासाठी सतर्कता। सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरील डाउकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड। पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न। सैफ अली खानची भोपाळमधली खानदानी मालमत्ता सरकार जमा होण्याची भीती। तब्बल 100 एकर जमिनीवर 1.5 लाख लोकांची अतिक्रमित वस्ती। शत्रू संपत्ती प्रकरणी अपील करण्याची मुदत संपुष्टात। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस। स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्यामुळे खप्पा मर्ची। शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा। तर एकनाथ शिंदे पालकमंत्री पदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक। पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार, नाव न घेता पक्षातील विरोधकांना इशारा। ₹1 प्रीमियम असलेली पीक विमा योजना बंद करण्याची कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस। कुठल्याही योजनेमध्ये 2 ते 4% भ्रष्टाचार असतोच म्हणून योजना बंद करत नाही, कृषी मंत्र्यांचं विधान। ज्योतिबाच्या मूर्ती संवर्धनाला आजपासून सुरुवात। शुक्रवारपर्यंत चालणार रासायनिक संवर्धन प्रक्रिया। भाविकांच्या दर्शनासाठी पर्यायी उत्सव मूर्ती कासव चौकातल्या मंदिरात। पुण्यात गुलेन-बॅरी सिंड्रोम बाधित 22 संशयित। पुणे महापालिका सतर्क। आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक। आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।